हॅलो मित्रांनो, तर तुम्हाला सगळ्यांना आज माहीतच असेल, आज आहे गुढीपाडवा आणि हा व्लॉग येणार आहे उद्या. तर त्यामुळे गुढीपाडवा झालेला असेल. तर आज गुढीपाडव्याचं आहे ना, आज गुढीपाडव्याची आम्ही गुढी उभारणार आहे. सगळं आणून ठेवलेलं आहे सामान, फक्त बांबून ते काढायचं आहे, ते धुवून ठेवायचं आहे आणि मस्तपैकी गुढी उभारायची आहे. आय थिंक मला असं वाटतं संध्याकाळी मम्मी काहीतरी करण गुढीपाडव्याचं मस्तपैकी स्पेशल. आणि जर आम्हाला जमलं तर माझ्या बहिणीकडं आहे ना, तिकडं ऑफिसची जी बहीण आहे ना माझी मानलेली, तिच्या तिकडं आहे ना कार्यक्रम राहतो. म्हणजे असं पाळणे लावता आणि ते असं त्यांचा कार्यक्रम राहतो. तर तिने मला बोलवलेलं आहे. तर मग पाहू, जर जमलो ऑफिसमधून लवकर सुटलो तर मग नक्की आम्ही तिकडं जाणार आहे गुढीपाडव्याला. आणि तर मग आज पाहू काय काय होतं. फर्स्ट ऑफ ऑल आम्ही गुढी उभारणार आहे आणि आता पप्पाला पहिले दुकानाचं सामान लिहून द्यायचं आहे, काय काय आणायचं ते सगळं लिहून द्यायचं आहे. तर मग आता आपण बघू काय काय होतं. तर मग मी आता पहिले सगळी यादी करून घेतो, पप्पाला दुकानासाठी पाठवून देतो आणि मग मी आणि मम्मी गुढी उभारून टाकतो. तर मग तुम्हाला व्लॉगमध्ये कळेनच कसं राहतं काय राहतं. ओके, तर बने रहो मेरे व्लॉग में. ओके, तर आता गुढी उभारायची म्हणलं तर हे तर लागणारच. ठीक आहे, आता बांबू इथं गुढी उभारायला आहे ना, बांबू घेतलेला आहे. हे बघा, बापरे. आता गुढी उभारायची, त्याच्यासाठी पहिले बांबू घेतलेला आहे. आता बांबू एकदम मस्त आहे ना धुवून घ्यायचा आहे, कारण की बांबू धुतला का मग बांबूला गुढी लावायची, त्याच्यानंतर वरती गुढी चढवायची. तर आपण पहिले ना बांबू धुवून घेऊ. ओके, बांबू एकदम मस्त आहे ना धुवावं लागतो. आणि याला आहे ना शेराळ्या राहतात, ते ना छोट राहते ना, त्या अशा हातात घुसत्या ना एकदम बेकार होतं. त्याच्यामुळे ना हळूहळू बांबू ना आपल्याला धुवावं लागतं. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने बांबू एकदम छान पद्धतीने धुवून घेतलेला आहे. त्याला आपण पुसून घेऊ. हे बघा गाईत, आता मम्मी गुढी एकदम तयार करते. काय घेतलं? बांधायला दोरी आणू का, सुतळी कोणती घेऊ? ही अशी आणू का? हे बाय, ही अशी, ही वरती तशी आणू का? एक मिनिट. हे बघा गाईज, मम्मी आता गुढी बांधू राहिली. मम्मीची आंघोळ झालेली, फक्त केस नाही विसरलेले मम्मीनी. मी बांधू का? आता आमची गुढी मस्तपैकी, आणि पीस गुलाबी कलरचा घेतलेला आहे मम्मीनी. सकाळीच मी लिंबाचा पाला तोडून आणला होता, छोटासा डगळा. आणि हे बघा, याला काय म्हणता ते? हे ना, लिंबाचा डबा म्हणते. नाही का, याला पांढरं गाठी याला म्हणता. गाठी या खायला खूप मस्त लागता. आता मम्मीने एकदम चांगल्या पद्धतीने तयार केलेलं आहे. वरती तांब्या टाकायचा. हे बघा आमची गुढी एक नंबर, तुम्ही बघू शकता. आता बांधायचं आहे, या खांब्याला बांधू ना. ओके, तर हे बघा मित्रांनो, ऊन यार फायनली तयार झालेली आहे. आता फक्त ती उभारायची आहे. किती मस्त ना. आता उभारली ना, मग त्याच्यानंतर आहे ना त्याची पूजा करायची, त्याच्या पाया पडायच्या. ओके, तर मम्मी ना घरात दोरी आणायला गेलेली आहे, कारण आता गुढी वरती लावायची ना, खाली ठेवायची नसती, गुढी वरची लावायची असती. एकदम मस्त गुढी तयार झालेली. हे बघा, मम्मीनी ना 5 पावलं इथं हे केलं, उलटं दिसत असं नाही. मस्तपैकी आता तयार झालेलं आहे. आता आम्हाला ही वरती लावायची आहे. ओके, आप देख सकते हो गाइस, मी गुढी फायनली उभारून टाकलेली आहे. हे बघा, एकदम मस्त वरती लावली आणि लय भारी दिसती. आता फक्त याची ना आम्हाला आहे ना पूजा करायची. फक्त हिचं जे थोडंसं लावलं आहे ना, इथं पण वरती लावतो, कारण की ती ना पडलं नाही पाहिजे, त्याच्यामुळे आम्हाला वरती पण लावायला. त्यामुळे आता पप्पा आहे ना दोरी आणायला गेलेली. हे बघा मित्रांनो, आमची गडी फायनली एकदम चांगल्या पद्धतीने उभारलेली आहे. आणि आता मम्मीने ईदलची पूजा केलेली आहे, त्यामुळे मम्मी घरात गेली, कारण तिला स्वयंपाक करायचा होता. खूप उशीर झालेला होता, त्यामुळे मग ती पटकन घरात गेली मी यायच्या अगोदरच. नाही तर मी तो पण व्हिडिओ बनवला असता. पण मग मी पण गडीची ना पूजा करून घेतो, गुढीची.
मी पण गुढीची आता पूजा करून घेतो आणि करतो आपण. चला. सगळं खराब होई. हे बघा गाईज, अशा तारेनी ना माझे सगळे केस खराब होत आहे बघा. किती पण चांगले सेट केले नुसते केस खराब होता. इसकी पूजा करने वालों क्या ऐसे दिखेगा नहीं मुझे पता है, बट ठीक है चलेगा. पूजा करली गाईज. मी आता पूजा एकदम फायनली डन केलेली आहे आणि 1 मिनटं मी तुम्हाला पूर्ण गुढी दाखवतो कशी काय. ओके. हे बघा मित्रांनो, आमची गुढी 1 नंबर आहे. किती भारी दिसती, किती मस्त. आणि एकदा वारा आला ना अशी फांग 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 उडली बाहेर ना तेव्हा मजा येते. आता मस्त बसवेले. संध्याकाळी जर सगळं आवरलं ना तेव्हा ती काढावं लागते. हे बघा. आणि सकाळीच गुढी उभारावं लागते, नंतर टाईम निघून जातो तर मग त्याचा काहीच फायदा नाही होत. काहीच बनवावं लागतं का स्वयंपाक? बाराच्या आत नैवेद्य दाखवावा लागतो. ओके. तर गाईज आमची फायनली गुढी उभारून झालेली आहे. तू पूजा केली का? मम्मी पूजा करणार आहे. हां, मम्मीने पूजा केली आणि निवेद्य मम्मी दाखवणार आहे नंतर ना. आता मम्मी स्वयंपाक करते. संध्याकाळी नाही करणार ना? संध्याकाळी कशाला? हां, म्हणजे गुढी पाडव्याचं कसं राहतं, एक मराठ्यांचा आहे ना नवीन सण राहतो का गं? नाही, नवीन वर्ष राहतं मराठ्यांचं ना, बरोबर? मराठ्यांचं आहे ना नवीन वर्ष राहतं गुढीपाडवा म्हणजे. त्यामुळं आम्ही सकाळीच ना सगळा स्वयंपाक करतो. आता पुऱ्या करणार आहे का चपात्या? पुऱ्या करणार आहे मम्मी. आणि मम्मीने खीर केलेली ना ग? तिला विचारू काय काय केलं का करणार आहे आज? अरे सांग, घडी तेच का? नीट सांग. गुढीपाडव्याचं काय काय करते आज? तुला दिसणारच आहे ना मी काय. सांग ना मग काय काय करते पहिलेच. बटाट्याची चटणी, हां, पुरी, हां, खीर, पापड ते तळण. हां का? आणि पुरणपोळी नाही ना? पुरणपोळी कशाला रे? बरं ठीक आहे, मला आवडती पुरणपोळी. होळीच्या दिवशी केलं तर मला माहिती लय खाल्लंय. बरं ठीक आहे. हे बघा इथं मम्मीने ना खीर केलेली. हलवायची काही गाईज, मी हलवतोय खीर. माझ्या आवडीची खीर आहे, तांदळाची ना. हे बघा मम्मीने खीर. तांदूळ मम्मी हे करून टाकता का तसेच टाकता सलग? अरे इंद्रायणी तांदूळ आहे ना ते दुधामध्ये मिक्सरला यायला लावले होते कुकरला. अच्छा, म्हणजे ते नरम होता आणि नंतर मिक्सरमधून काढायची? मिक्सरमधून नाही काढायचे, काही नाही करायचं त्याला, नरमच होऊन जायचं. हा का? भारी आयडिया आहे. मी जाताना खाऊन जाणार आहे खीर. मग खाण्यासाठीच केलेली आहे ना. अगं म्हणजे फेकून द्यायचं. हे याच्यातच ठेवू का खाली ठेवू? राहून दे, त्याच्यातच राहून दे, ते उचलून जाईल. हे बघा आता मम्मीनी ना पीठ मळून ठेवलेलं आहे. मम्मी काही पुऱ्या करणार आहे, काही चपात्या करणार आहे आणि इकडं बटाट्याच्या भाजीचं मम्मी हे करू राहिली, तयार करू राहिली. तर मित्रांनो आता मम्मी मस्तपैकी स्वयंपाक करते. आता आमचं सगळं आवरलेलं आहे. फक्त मम्मीला आता तिथं निवेद चढवायचा आहे गुढीच्या तिथं. आणि मम्मीनी स्वयंपाक केल्यावर मग मी ना ते मस्तपैकी खाणार आहे. तर मग आता बघू आपण, जेवायच्या वेळेस भेटू आपण. ओके, तो बाय बाय गाईज. मम्मी, मी शर्ट का बरं चेंज केला? कारण आहे ना लय गरमत होतं आणि तो व्हाईट शर्ट आहे ना त्याला इस्त्री पण नाही केलेली, त्याच्यामुळे ना खूप गरमत होतं. त्यामुळे मी मग हा शर्ट घातला. आणि उन्हाळ्याचे ना हाफ कपडे घातले ना, म्हणजे टी शर्ट वगैरे, तेव्हाच मला चांगलं वाटतं. आणि फुल शर्ट मी अजिबात नाही घालत. काही जर व्हिडिओ बनवायचा असला, काही करायचं असेल, तेव्हा मी सकाळी एक ट्राय करून बघितलं, चला आज गुढीपाडवा आहे, आपण आहे ना व्हाईट शर्ट घालू, चांगलं राहतं. पण मग इतकं गरमत होतं ना विचारू नका. एकतर मधून बनेल घातलेलं आहे त्याच्यामुळे खूप गरमत होतं. त्यामुळे मग मी डायरेक्टली काढून टाकलं ना. आता एकदम मस्त वाटतंय हाफ शर्ट घातलं. कुठं ठेवलं? कुठं दिलं?
मग कुठं जाऊ ठेवता? मग आतून ठेव ना. कपडे तिथंच टाकता ना. कोणते कपडे? गोदाड्यांचे. अच्छा अच्छा ठीक आहे. जाय लवकर. उलटन सुलटे. हा का? हं. त्याच्यावर पाय देशील हं? किती घाण याला. मग आता धूळ किती आवरलं किती घाण आहे बघा. मम्मी वाशी वापरते बघ किती घाण आहे. तू तर मग कधी मदत करतो का आल्या आयुष्यात? किती काढू? पप्पाने तू नाही लोकांचे असे पोरं मदती करते. सरक बाद झालं. हे बघा आईची बडबड लगेच बडबड करायला चालू होती. तिला बोललं ना काही लगेच बडबड. नाही, बस 4च घेतल्या मम्मी बाद तू. झालं, बाद झालं. जास्त घे कोण आहे खाली? मला एकच घे अजून. आणि ना तिला नुसतं एक- ह्याच स्कूल मुळे माझा दात गेलेला ह्यात. चल, काढते. हे झटकून आणू का? नको नको आता आहे तर फक्त झटकतो. किती खराब आहे हे बघा मित्रांनो. तुम्ही बघू शकता माझी मम्मी किती खराब करते. मी काय खरंच टाकणार आहे का बरं सांग? खरंच टाकणार आहे का मी? मला नको सांगू. हा? टाकत आहे ना ते ऐकत आहे ना सगळे. ऐकून दे ना. खरं ते खरं. तूच बोललेली ना सत्य ते सत्य नाही, सांगायचं. पण असं नाही सत्य ना सांगायचं टाकायचं, बरोबर. टाकायचं. हे बघा इथं मम्मीनी ना पुऱ्या केलेल्या आहे आणि बटाट्याची भाजी एकदम ह्यावेळेस वेगळ्या प्रकारची केली बरं का बटाट्याची भाजी. आता मम्मी इथं पुऱ्या तळणार आहे, कुरड्या पण तळणार. आता मी वरती ठेवून देतो. बसायचं याच्या हे इकडनं बघा. तिकडनं पैसे मागायचे. हे बघा गाईज मम्मी आता कुरड्या करते. मम्मीने हे पापड केलेले. हे बघा माझी मम्मी. आपलं किचन फेमस झालं. सगळेजण म्हणतात किचनमध्येच राहते म्हणे तुम्ही. म्हणलं आम्ही किचनमध्येच राहतो म्हणलं सकाळी. सकाळी मग आमचे कामं चालत हा. आहे. जास्त करून डबे डुबे सगळं किती आमच्या पाठीमागं धावपळ राहते. दुकान झालं. आणि हे बघा आता ह्या पुऱ्या तळणार आहे आणि खीर पण झालेली. आता मस्त मी जेवणार आहे. पहिल्यांदा एवढ्या भारी फुगल्या. पहिल्यांदा नाही काय फुगत आहे. हे बघा मित्रांनो किती मस्त फुगलेली आहे. इकडच्या नाही फुगल्या ना एकदम मस्त. मम्मी शेवटी माझ्या मम्मीने बनवलं हे. मग आमच्याकडे तेलाचा पुरेपूर वापर होतो. हे बघा आमच्या घरचं जेवण सकाळचं ते पण गुढीपाडव्यानिमित्त केलेलं आहे. इथं आहे कुरडई पापड पुऱ्या बटाट्याची भाजी आणि खीर. आता आम्ही खाणार आहे. मग तू पण खाते का? नाही रे मला आहे ना निवेदन दाव. मम्मी वाढत आहे मस्तपैकी. काचेचा बॉल कुठून सापडला रे भाऊ? तिथं ठेवलेलं होतं ना पहिले भेटलेलं. पातळ झाली ना लई. नाही नाही असंच पाहिजे. घट्ट करते ना ग तू. एकदम घट्ट आहे बाय. हां हां भारी भारी. नुसती याची आहे घट्ट पाहिजे. मी एखादा जाणार नाही मम्मी. हं? कमी करू का? नाही नाही राहू दे ना मला आवडते ना. आवडते का? त्याला किती घट्ट झालेली. इंद्रायणी तांदळाची. भाजी खरं अशीच पाहिजे. आपण पटके झड बनवतो. लय मोठी पुरी देते. चार देतो पहिल्यांदा. कुरडा ह्या बाई इथे ती नको दे. ओके बस. डब्बा घेतो. एक नंबर. आता आपण याला खाऊ. तर गाईज आता आपण याचा टेस्ट पाहू कसा आहे. त्याला आपण बटाटा पुरी खाऊ. एक नंबर. माझ्या मम्मीचं हातचं जेवण एक नंबर राहतं. काही पण म्हणा. नाही गाड्या एक नंबर राहतं मम्मीचं जेवण. आता आपण खीर एकदा खाऊन जाऊ दे. आता मी आणतो यायच्या कोण आणतो अक्षयवाले कोण. खीर पण एकदम मस्त आहे. तर चला आता मी जेवण करून घेतो.